नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरिपाठातील एका नव्या अभंगाचा अर्थ समजावून सांगणार आहे. नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण वाचा अनंतराशी तप, पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणतीचे वाचा तया मोक्ष. ज्ञानदेव पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगाद्वारे हरी या शब्दाचा बरोबर महत्त्व सांगितलेलं आहे, महत्त्व पटवून दिलेलं आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सीतारामचंद्राभ्यो नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. तर नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. म्हणजे नित्य नियमाने जो कोणी हरीचा पाठ करतो, हरिपाठ म्हणजे काय, कोणतीही गोष्ट पाठ करण्यासाठी आपण काय करतो, तीच गोष्ट बार बार निरंतर काय करत जातो, आपण रिपीट करत जातो बरोबर. म्हणजे समजा अभ्यास जरी आपल्याला कोणती कविता पाठ करायचं असेल तर आपण तीच कविता पुन्हा पुन्हा म्हणतो, पुन्हा आठवतो, म्हणतो, आठवून पाहतो. तर असं करून आपणास ती कविता पाठ होते. तसंच वारंवार जर आपण मुखाने हरी घेतलो तर तो झाला हरिपाठ. हरीला आपण पाठ केल्यासारखं. आणि जो कोणी हरीला पाठ करतो तो नित्य सत्यमित हरिपाठ जशी, कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी. म्हणजे कळी काळ म्हणजे काय, म्हणजे वेळसुद्धा वाईट दृष्टी, म्हणजे त्याच्यावर वाईट वेळसुद्धा येत नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. आणि तो त्याला कोणी छळू शकत नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. कलियुगामध्ये त्याच्यासोबत कोणतीही कला होऊ शकत नाही. म्हणजे हे कलियुग त्याच्यावर कलियुगाचा तेवढा प्रभाव होत नाही बरोबर. आपण पाहतो या कलियुगामध्ये आपणास वेगवेगळे लोक भेटत असतात, वेगवेगळी कला करणारे लोक आपणास भेटत असतात. ज्याच्यामुळे आपण किंवा इतर जण काय करतो, दुखावतो बरोबर. कोणी कोणाची टिंगलटवाळी करते, कोणी कोणाला फसवण्याचा प्रयत्न करतो, कोणी कोणावर अन्याय करण्याचा प्रयत्न करतो बरोबर. अशी वेगवेगळी जी कलियुगामधली जी अशी जी कलाकुसरी आहे ती चालत नाही त्याच्यावर. कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण वाचा अनंतराशी तप, पापाचे कळप पळती पुढे. वाचीने जर आपण रामकृष्ण म्हणत राहिलो, रामकृष्ण वाचा अनंतराशी तप, पापाचे कळप पळती पुढे. म्हणजे आपण वाचीने जर रामकृष्ण नाम घेत राहिलो तर पापाचे कळप जे आहेत ते पुढे, म्हणजे कळप म्हणजे काय की गायींचा कळप असतो, गायींच्या समूहाला कळप असे म्हणतात. अशी जी मेंढरांच्या म्हणजे मेंढ्यांच्या किंवा शेळीचा जो कळप आहे त्यांच्या समूहाला कळप असे म्हणतात. आणि तो गुराखी जर त्यांना काठी घेऊन हाकत असेल तर तो कळप पुढे जातो. त्याच प्रकारे आपण जर हरी हरी हा मंत्र मनाने पाठ केलो, हरिमंत्र पाठ केलो तर देखील पापाचे जे कळप आहे, आपल्या स्वतःमधून झालेले पूर्वी जन्माचे असो या जन्माचे असो, जे पाप झालेले आहे ते कळप पुढे पळते बरोबर. त्या पापामुळे आपल्याला काही हानी होत नाही. पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी हरी हरी, हरी हा शिवाचा मंत्र आहे. म्हणजे भगवान शिव सुद्धा हरी हरी करत असतात. म्हणती जे वाचा त्या मोक्ष. आणि जो कोणी त्याला म्हणेल त्याला मोक्ष भेटणार. ज्ञानदेव पाठ हरी, ज्ञानदेव म्हणे नारायण नाम. ज्ञानदेव पाठ नारायण नाम, पाविचे उत्तम निजस्थान. आता ज्ञानेश्वर महाराज जे आहेत ते काय करत आहेत, नारायण नामाचा उच्चार करत आहेत, नारायण नामाचा उच्चार बरोबर. त्यामुळे त्यांना देहत्रयातीत असं उत्तम असं आत्मस्वरूप स्थान प्राप्त झालेलं आहे बरोबर. धन्यवाद. जय हरी.